जेवढं प्रेम आजच्या काळातली माणसं, आजच्या काळातली तरुण पिढी, आम्ही प्रेम 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 म्हणजे काय आहे? भागवतातली प्रेमाची व्याख्या लक्षात राहू द्या. प्रेम या शब्दामध्ये जाणे बिनू न होय परतीती, बिनू परतीती होय न प्रीती. प्रेमाची व्याख्या वेगळी आहे हो. आपण चरित्र ऐकणार आहे. ये तो प्रेम की बात है उदो, बंदगी कोई सस्ती नहीं है, यहां तो सिर दे के होते हैं सौदे. प्रेम कशाला म्हणतात? प्रेमाची व्याख्या आजच्या काळात आम्ही भिन्न करून टाकली ना, वेगळी केली ना. अरे एवढं प्रेम आम्ही ईश्वरावरती त्याच्यातलं 10% प्रेम लावलं तर केव्हाच ईश्वर तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मी कधी कधी सांगत असतो गड्या, लक्षात राहू द्या चाचा, तरुण पोरं असावी, एक तरुण असावा, एकमेकावरती प्रेम करणार, प्रियकर आहे आणि प्रियसी आहे. लक्षात राहू द्या. इतकं आधार प्रेम असतं आमचं, तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत, नाही राहू शकत मी. या तारुण्य अवस्थेमध्ये एकमेकावरती प्रेम करणारा एक प्रियकर आहे आणि दुसरी प्रियशी आहे. यांना माय बापाशी घेणं नाही, यांना आप्त इष्टाशी घेणं नाही, आम्हाला संस्काराशी संबंध नाही, परंतु एकमेकावरती प्रेम करतात. 6 महिने झालं प्रेम चालत होतं आणि अचानक प्रियकर त्या प्रियसीला सोडून जावा. काय अवस्था होते सांगू तुम्हाला. पाण्यातला मासा जसा पाण्याच्या बाहेर आल्यानंतर त्याची अवस्था होते ना, त्या प्रियकरणीची अवस्था होत होती. केव्हा भेटशील आता तू मला? नाही ना. अरे ज्या माय बापाने हाडाची काढ रक्ताचं पाणी करून तुम्हाला इथपर्यंत वाढवलं, यांच्याशी तुम्हाला तीळ मात्र स्नेह आणि प्रेम नाही. पण ती मुलगी त्या प्रेमामध्ये प्रियकराची आठवण करते. केव्हा भेटशील रे बाबा? प्रियकर गेला, ती सोडून निघून गेला. 6 महिने झालं प्रियकर आणि प्रियकरणीची भेट झाली नव्हती. आजच्या काळातलं प्रेम आहे का हो हे? 6 महिने झाला प्रियकर भेटला नव्हता. या मुलीची अवस्था काय आहे? अचानक 6 महिन्यानंतर त्या प्रियकराचा त्या मुलीला फोन यावा, अगं मी आलोय भेटायला येशील का? या मुलीला फक्त फोनवरती कानावर आवाज पडला, माझा प्रियकर मला भेटायला आलेला आहे. त्या क्षणामध्ये काहीच कुणाचा विचार न करता, माता पिता बंधू आप्त इष्ट नातेवाईक मंडळी जवळच्या लोकांचा कुणाचा विचार न करता ती मुलगी प्रियशी धावत धावत घराच्या बाहेर पडते. इतकी धावत पळते धावत पळते धावत पळते आणि धावत पळत असताना ज्या ठिकाणी प्रियकरानं बोलवलेलं आहे ना गड्या, त्या ठिकाणी भेटायला जाते. प्रियकर आणि प्रियकरणीची भेट होते. परंतु वाक्य ऐका, इतकी धावत जात असते, रस्त्यात माणसं असतात, चौकात माणसं होती. दुपारचा 1 वाजला होता. भर दुपारी ती तरुणी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी धावत होती. दुपारचा 1 वाजला होता. मौलवी साहेब रस्त्याने येत होते आणि मौलवी साहेबचा सुद्धा नमाज अदा करण्याची वेळ झाली होती. मौलवी साहेबनी रस्त्याच्या कडेला चादर टाकली आणि अल्लाहशी एकरूप होण्यासाठी नमाज अदा करत होते. तेवढ्यामध्ये ही तरुण मुलगी, ही प्रियकरीण आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी एवढी उतावीळ झाली होती, देहभान हरपून गेली होती की रस्त्यात कोण मला बघतय, कोण मला बघतय याच्याशी चिंता नव्हती. चालत असताना मौलवी साहेब ज्या चादर टाकलेली होती त्या चादरीवर पाय दिला आणि धावत धावत प्रियकराकडे भेटायला गेली. या मौलवी साहेबने विचार केला, काय मुलगी आहे ही? मी रस्त्यात नमाज अल्लाहशी एकरूप होण्यासाठी नमाज मला पढायचा होता, वाचायचा होता, करायचा होता. मी तिथं चादर टाकली आणि चादरीवर पाय देऊन निघून गेली. एवढी सुद्धा मौलवी साहेब होते. मौलवी साहेबनी प्रश्न केला, या मुलीला अजून नाही कळालं की मी कुठून जाते? पाय देऊन चादरीवर निघून गेली, हिला जाब विचारणार. संस्कार माय बापांनी नाही शिकवले. मोठ्या व्यक्तीने वाक्य उच्चारला. त्याच जाग्यावर मौलवी साहेब रस्त्यामध्ये उभारलेले होते. ती प्रियकरीण आपल्या प्रियकराला भेटली आणि प्रियकराला भेटल्यानंतर रस्त्याने येत होती. आता मात्र तिला कळत होतं, मी अशा अवस्थेत धावत आले, आता घरातली लोक काय म्हणतील, माझा भाऊ काय म्हणेल, माझे माहे काय म्हणेल, माझा बाप काय म्हणेल. त्या मुलीला भेटण्यासाठी ज्यावेळेस जात होती तिची अवस्था काय होती. एखादा परमात्म्यामध्ये लीन होतो गड्या.
त्यावेळेस त्याची अवस्था आहे ना, तशी अवस्था या प्रियकरणीची प्रियकरासाठी झालेली होती. प्रियकर आणि प्रियकरण दोघेही भेटले, रस्त्याने येत होते. मौलवी साहेब म्हणत होते, ह्या मुलीला मी जाब विचारणार. रस्त्यात मौलवी साहेब आले, तेवढ्यात ती मुलगी समोर दिसली. त्या मुलीला विचारलं, अगं तुझ्या माय बापानी तुला काही शिकवलंय की नाही? कारण मग जाताना एवढ्या वेगामध्ये कुणाला भेटण्यासाठी जात होतीस, एवढी कुणा काय गडबड होती तुला? तेवढ्यामध्ये मुलगी म्हणली, साहेब क्षमा करा, कारण 6 महिन्यापासून माझा प्रियकर मला भेटलेला नव्हता आणि माझ्या प्रियकराला भेटण्यासाठी मी इतकी देहभान हरपून गेले होते. जोपर्यंत तो मला भेटत नाही ना, तोपर्यंत मला लोकांशी काही घेणं नव्हतं. मौलवी साहेबने विचारलं, अगं प्रियकराला भेटण्यासाठी एवढे धावपळीत जावं, पण तुला कळत नव्हतं मी नमाज अदा करणार होतो आणि माझ्या चादरीवर पाय देऊन गेलीस? लहान मुलीचं, त्या तरुणीचं, त्या प्रियकरीचं उत्तर ऐका. मौलवी साहेबला उत्तर दिलं, हात जोडल्याने सांगितलं, ओ मौलवी साहेब, माझा प्रश्न तुम्हाला आहे. एखादी प्रियकरीण आपल्या प्रियकरासाठी भेटण्यासाठी जर एवढं देहभान हरपू शकते, तर तुम्ही नमाज अदा करत असताना तुम्ही तुमच्या अल्लासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही देहभान हरपलं होतं का? ज्याचं देहभान हरपतं ना, त्याला माझ्या जवळ कोण बसलं याची चिंता नसते, माझ्याकडे कोण बघतंय याची चिंता नसते, मला लोक काय म्हणतात याची चिंता नसते. मौलवी साहेबला हा शब्द ज्यावेळेस तरुण प्रियकरीणीने त्या वापरला, त्या मौलवी साहेबने त्या तरुण मुलीचे पाय धरले आणि सांगितलं, खऱ्या अर्थानं तू मला आज दाखवून दिलंस. एखादी प्रियकरीण जर प्रियकरासाठी एवढी व्याकुळ होऊन त्याला भेटण्यासाठी तळमळ करत असेल, तर आम्ही ईश्वराच्या भेटीसाठी आम्ही किती तळमळ केली पाहिजे, लक्षात राहू द्या. या गोपिकांना माझ्या परमात्म्यानं जवळ केलं आणि सांगितलं, गोपिका, या जगाच्या पाठीवरती इतिहासामध्ये जर प्रेमाची व्याख्या कोणाला जाणायची असेल ना, तर फक्त गोपिका आणि कृष्ण या नावानं लोक जाणतील. म्हणून गोनाम इंद्रिय पिबती इति सह गोपी, परमात्म्याने आशीर्वाद दिला, लक्षात राहू द्या. भगवान आजा सावरिया रे, अब तो आजा सावरिया रे, अब तो आजा सावरिया